सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट जी आहे डोळ्यांच्या डॉक्टरसाठी ती म्हणजे लहान मुलं. आपण मोठे माणसं जेव्हा चेकअप करतो तेव्हा एक एक डोळा डॉक्टर बंद करायला सांगतात, मग वाचायला सांगतात, मग आपण सांगतो दिसतंय नाही दिसत आहे. लहान मुलं नाही सांगू शकत. आता 2 वर्षाचं खालचं मुलं असेल तर ते लेटर्स वाचू शकत नाही, नंबर्स वाचू शकत नाही, पण आमच्याकडे वेगळे. काही मुलांचे डोळे थोडे मोठे असतात. सो म्हणजे मला बरीच जण सांगायचे की ते तेलानी असे चोळले पाहिजेत. असं चोळून डोळ्याचा साईज मोठा किंवा खूप तेल लावून आणि डोळे दाबून चोळायचे की जेणेकरून ते डोळे आत जात आहेत. साधं मालिश तुम्ही करा, पण त्याला दाबून दाबून मालिश थापून काजळ घातलं जातं डोळ्यात की चांगलं दिसेल बाळाला. काही पॅथीनुसार ते इंडिकेटेड आहे, पण ॲलोपॅथीनुसार. नमस्कार, जिजारायाच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण प्रत्येक वेळी नवीन एका विषयावरती चर्चा करतो किंवा गोष्टी समजून घेतो. आत्तापर्यंत आपण होमिओपॅथ किंवा आयुर्वेद किंवा डेंटिस्ट्री किंवा लहान मुलांची सायकोलॉजी अशा बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. आजचा जो विषय आहे तो म्हणजे की लहान मुलांची म्हणजे पिडियाट्रिक ऑप्थल्मॉलॉजी हे नक्की काय असतं. म्हणजे मलाही कळायला आत्ता काही 6 महिने वर्ष झालं असेल, मुलींमुळे मला हे कळालेलं आहे, पण ह्याच्या आधी मलाही माहिती नव्हतं. आणि खरंच ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे. म्हणजे जसं आपण एका पिडियाट्रिशियनला रेग्युलर बॉडी हेल्थ चेकअपसाठी वॅक्सिनेशनसाठी जातो, तसंच डोळ्यांच्या डॉक्टरकडेही जाणं कसं महत्त्वाचं आहे ते आज आपण ज्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्या म्हणजे निशिता बेके बोडे. त्या ऑप्थल्मॉलॉजिस्ट आहेत. गेली बरीच वर्ष स्पेसिफिकली लहान मुलांसाठी प्रॅक्टिस करतायत. तर आता त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात. नमस्ते मॅम. नमस्कार. सो तुम्ही किती वर्ष लहान मुलांसाठी काम करताय? एक 10 वर्षापेक्षा जास्त असेल की लहान मुलांच्या डोळ्यांसाठी म्हणूया आपण, की मी काम करते. पहिल्यांदा माझं MS म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन हे ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये झालं. ओके. म्हणजे डोळ्याच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर पुढे मला लहान मुलांचे डोळे आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स याच्यावर जास्त एक शिकावं असं मला वाटलं. सो त्याच्यामध्ये मी पिडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी आणि स्ट्रॅबिस्मस म्हणजे स्क्विंट किंवा तिरळेपणा याच्यामध्ये मी सुपर स्पेशलायझेशन केलं. आणि आता मी मेनली मुलांचे डोळे, त्यांच्याशी निगडीत प्रॉब्लेम्स आणि तिरळेपणा किंवा त्याच्याशी निगडीत प्रॉब्लेम्स आणि त्यांचं निदान आणि उपचार याच्याबद्दल मी प्रॅक्टिस करतो. वाव, ग्रेट. म्हणजे मी जसं सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये की खरंच मलाही ही गोष्ट आत्ता जिजामुळे वर्ष झाले कळाली की असंही काही स्पेशलायझेशन असतं. आणि ज्यावेळी तुमच्या दवाखान्यात आले आणि बघितलं, लहान मुलं बघितली, तेव्हा मला त्याची गरज कळाली की हे खरंच किती महत्त्वाचं आहे. सो म्हणजे आता आपण मी प्रश्न विचारायला तुम्हाला सुरुवात करेलच. तर पहिले आपण सुरू करू की बाळाचा जन्म झाल्यानंतर आयडियली बऱ्याच साऱ्या टेस्ट असतात. म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी आईच्या टेस्ट होतातच, पण बाळ झाल्यानंतर पण बऱ्याच टेस्ट होतात, ज्याच्यामध्ये हिअरिंग टेस्ट होते. बरोबर. तर मग डोळ्यांची टेस्ट झाली पाहिजे का जन्म झाल्यानंतर? येस, मस्त प्रश्न आहे. आता कसं आहे, लहान मुलांचे डोळे आणि हे आधी वेगळं का आहे ते मी तुम्हाला सांगते. ओके. लहान मुलांचा डोळा आपला एक अवयव जो आहे त्याच्यामध्ये आत अनेक छोटे उपअवयव आहेत. म्हणजे कॉर्निया आहे, समोरचं बुबुळ आहे, आतमध्ये लेन्स आहे, मागचा पडदा आहे, तो एक कॅमेरा आहे छोटासा. ठीक आहे. तर मोठ्या माणसांचा डोळा आणि लहान मुलांचा डोळा ह्याच्यामधले हे जे छोटे उपअवयव असतात त्यांची साईज कमी असतो. मुलांचा डोळा डेव्हलप होत जातो. आणि ही जी डेव्हलपमेंट प्रोसेस आहे, ज्याला आम्ही व्हिजन डेव्हलपमेंट प्रोसेस म्हणतो, तर याच्यामध्ये मुलांच्या डोळ्यामध्ये जी इमेज कॅप्चर होते ती मेंदूकडे वाहून नेली जाते आणि मेंदूमध्ये ती रजिस्टर होते आणि याला मग मुलाला कळतं की ह्याला क्लिअर म्हणतात. तर ही जी प्रोसेस आहे ही वयाच्या पहिल्या 6 ते 8 वर्षामध्ये होते. तर ती पहिल्या वर्षात सगळ्यात मॅक्झिमम होते. त्यामुळे पहिल्या 6 वर्षापर्यंत मूल सांगू शकत नाही मला दिसत नाही म्हणून, कारण अशी कंप्लेंट फार रेअरली येते. तर त्यामुळे आपण प्रोएक्टिव्हली त्यांचे डोळे चेक करणं गरजेचं असतं. बरोबर. कारण बऱ्याच वेळेला पालक आमच्याकडे असं सांगतात की ती छोटीशी गोष्ट सुद्धा असते ना ती सुद्धा तिला दिसते. फरशीवरचा किडामुंगी पण दिसतं किंवा लांबचा छोटासा पक्षी आकाशात उडणारा दिसतो. अगदी बरोबर. पण ते दोन्ही डोळ्यांनी दिसतंय का, एक डोळा बंद करून आपण पाहिलं का, हे महत्वाचं आहे जाणून घेणं. तर ती जी तपासणी आहे ती पहिल्यापासून सुरू व्हायला पाहिजे. जसं तुम्ही म्हणलात हिअरिंग असेसमेंट आपण ॲट बर्थ करतो,
तसा एक रेड रिफ्लेक्स टेस्ट नावाची टेस्ट असते, ओके जी पिडियाट्रिशियन करतात आणि नसेल करत तर केली गेली पाहिजे. तर ओके ही बेडसाईड टेस्ट आहे, ज्याच्याने आपल्याला ढोबळ मनाने कळतं की डोळा स्ट्रक्चरली नॉर्मल आहे का नाही. ओके आणि जर तुम्ही स्पेशलिस्टकडे गेलात तर आम्ही त्यांच्या डोळ्याचा नंबर काढण्यापासून ते मागच्या पडद्यापर्यंतची तपासणी आणि अगदी नजरसुद्धा, हे अगदी दिवसाच्या बाळापासून सुद्धा पुढे एस्टिमेट करू शकतो. बापरे, म्हणजे डे 1 पासून यू कॅन Yes. आयडेंटिफाय की डे 1 पासून आपण तपासणी सगळी करू शकतो, Okay. त्याला काही प्रॉब्लेम नाही. ओके कारण ती बऱ्याचपैकी ही आम्ही त्याला म्हणतो की ऑब्जेक्टिव्ह तपासणी आहे, म्हणजे डायरेक्ट मुलांमध्ये केली जाणारी अशी तपासणी आहे. त्याच्यासाठी आम्हाला मुलांचा आउटपुट एक्सपेक्टेड नसतो. So त्याच्या हिशोबाने आम्ही ती करू शकतो. जसे हिअरिंग असेसमेंट मध्ये मुला आउटपुट असं काही देत हो नाही, राईट बरोबर. तसं मुलांचा आउटपुट त्याच्यातनं अपेक्षित नाही. पण तरी आम्ही आमच्या हिशोबाने चेक करून त्याचे काही स्पेसिफिक नॉर्म्स असतात की ह्याच्यामध्ये मुलाचा नंबर आहे का, हे जाणून घेणं खूप महत्वाचं असतं. ओके त्यामुळे एक पहिली बेडसाईड टेस्ट बिफोर आई बाळाचा डिस्चार्ज घरी होण्याच्या आधीच ती केली गेली पाहिजे. ओके आणि एक तपासणी जी आहे ती मूल वर्षाचं व्हायच्या आत, ओके आणि काहीच नाही झालं तर 3 वर्षाच्या आत तरी एक तपासणी ही झालीच पाहिजे. ओके मग ती तपासणी कशी व्हायला पाहिजे की फक्त टॉर्च मारला तपासणी झाली असं नाही. तर त्याच्यात तुम्ही ड्रॉप्स घालून डोळ्याची बाहुली मोठी करून दोन्ही डोळ्याचा नंबर, डोळ्याचा मागचा पडदा, आणि मग बाकी काही टेस्ट, त्याच्यात कुठे काही डिफेक्ट मिळाला तर त्यानुसार पुढच्या टेस्ट ह्या केल्या गेल्या पाहिजे. पण एवढी लहान मुलं 1 वर्षाचं कशी रिस्पॉन्ड करतात? म्हणजे मला मुलं, म्हणजे मी बघते आता लाईव्ह की 1.5 वर्षाची 3.5 वर्षाची, आणि ॲज अ मदर मला असं वाटतं की कसे बसू शकतील, आणि मग ते तुम्ही कशा होतात? म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट जी आहे एका डोळ्यांच्या डॉक्टरसाठी ती म्हणजे लहान मुलं आणि डोळ्यासारखा एवढा नाजूक अवयव. सो हे तुम्ही कसं करता? हे पण खूप छान आहे, कारण कसं आहे की बऱ्याचशा गोष्टी आता आपण मोठे माणसं जेव्हा चेकअप करतो तेव्हा एक एक डोळा डॉक्टर बंद करायला सांगतात, मग वाचायला सांगतात, मग आपण सांगतो दिसतंय नाही दिसत आहे. लहान मुलं नाही सांगू शकत, बरोबर. किंवा ते आता 2 वर्षाचं खालचं मुलं असेल तर ते लेटर्स वाचू शकत नाही, नंबर्स वाचू शकत नाही. पण आमच्याकडे वेगळे चार्ट्स असतात. ओके त्यांचे पिक्चरचे चार्ट्स वेगळे येतात, त्यांना वेगळे डिजिटल डिव्हाइसेस असतात आजकाल, ज्याने आपण त्यांचा नंबर एस्टिमेट करू शकतो. ओके आणि असं सगळं त्यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात आपण करू शकतो. काही मुलं क्रँकी असतात, बऱ्याच वेळेला डॉक्टरकडे जाऊन टूच दिलेलं असतं, मग आम्हाला बघून ते घाबरतात. मग अशा वेळेला आपल्याला 2-3 व्हिजिट्स मध्ये थोडा पेशन्स ठेवून करता येतं. ओके आणि ड्रॉप्सला पण घाबरतात काही मुलं, की ड्रॉप्स घातल्यावर. मग अशा वेळेला आम्ही त्यांना त्यांच्या कलांनी घेत 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 असा वेळ देऊन त्यांचं 1-1.5 तासात चेकअप होतो. राईट ओके. आता तुम्ही जसं सांगितलं की पहिले 6 वर्षापर्यंत मुलं नाही सांगू शकत की मला दिसत नाही आहे. सो आणि तुम्ही हेही म्हटलात की हे अर्ली डिटेक्शन होणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता बऱ्याच लहान मुलांमध्ये जन्मतः काही प्रॉब्लेम्स असतात, जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही स्पेशलाइज्ड आहात की तिरळे डोळे जे असणं, तर मग ह्याची प्रोसेस कुठून स्टार्ट होते, किंवा हे जर असतील बाय बर्थ असतील तर मग ह्याच्यावरती ट्रीटमेंट कशी सुरू करू शकतो? आपण असं म्हणूया की आईला सगळ्यात पहिल्यांदा कळतं मुलाचे डोळे कसे आहेत. आई डे टू डे 24 तास मुलाच्या कॉन्टॅक्टमध्ये. तर या प्रश्नाला हात घालायच्या आधी आपण एक बघू की नॉर्मल काय असतं नक्की. ओके. तर नॉर्मल हे असतं की मूल साधारण 2 ते 3 महिन्याचं झालं की ते आईच्या नजरेला नजर द्यायला लागतं. बरोबर. 2 ते 3 महिन्यापर्यंत डोळ्यात तिरळेपणा दिसतो. मूल झोपेत असतं बऱ्याच वेळेला, खूप वेळ झोपतात मुलं, त्यामुळे एक डोळा इकडे एक डोळा इकडे असं जाणवू शकतं. आणि मग पालक खूप घाबरतात की मॅडम स्क्विंट आहे. पण 3 महिन्यापर्यंत सगळी प्रोसेस हळूहळू होत असते. तर 3ऱ्या ते 4थ्या महिन्याला नजरेला नजर देणं किंवा आईशी आय कॉन्टॅक्ट करणं म्हणतो आपण त्याला, तर ते जर झालं नाही तर डेफिनेटली तुम्ही डोळे चेक केले पाहिजेत. तर 6व्या महिन्यापर्यंत मुलं छान खेळणं इकडे तिकडे दाखवलेलं त्याच्याकडे नजर फिरवून बघत असतात, सगळं करतात. 1 वर्षापर्यंत तुम्ही त्यांच्याकडे बॉल टाकलात तर ते कॅच करायचं किंवा त्याचा अप्रोच वाढतो. आणि साधारण 3 ते 4 वर्षाला मोठ्या माणसांच्या इतकं त्यांना आमच्या चार्टमधली जी शेवटची ओळ आहे ती त्यांना स्पष्टपणे दिसायला लागते. ओके. बऱ्याच वेळा पालक आमच्याकडे येतात, ती तान्हं बाळ घेऊन येतात, म्हणतात मॅडम मला काय दिसतो नक्की. तर अगदी जे तान्हं बाळ असतं त्याला पहिल्या 2 महिन्यात एक 40-50 सेंटीमीटर पर्यंत म्हणजे आईचा चेहरा
एवढंच त्याला स्पष्ट दिसत असतं. आणि जे आपण मगाशी बोललो की त्याचे उपअवयव जे डोळ्यातले असतात ते डेव्हलप होत असतात, ते हळूहळू डेव्हलप होत गेले की आपोआप त्यांची नजर तयार होत जाते. ओके. तर हे जे माइलस्टोन्स म्हणतो, जसे आपले मोटर किंवा बाकीचे व्हर्बल माइलस्टोन्स आहेत की 6व्या महिन्याला मुलांनी बा ला मा का असं म्हणायला पाहिजे, राईट राईट, किंवा ट्रायपॉड पोझिशन मध्ये बसायला सुरुवात केली पाहिजे 7व्या-8व्या महिन्याला. तर हे जे मोटर किंवा व्हर्बल माइलस्टोन्स आहेत तसे हे व्हिज्युअल माइलस्टोन्स आहेत. ओके. सो ह्याच्यापैकी काही होत नसेल तर त्याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे डोळ्यामध्ये. ओके. आणि तो एका डोळ्यात किंवा दोन्ही डोळ्यात दोन्हीमध्ये असू शकतो. ओके. मग याला आम्ही दृष्टीदोष म्हणतो. दृष्टीदोषाची काय काय साईन्स असतात, म्हणजे राईट फ्रॉम बर्थ टू 6 इयर्स, की 3ऱ्या-4थ्या महिन्याला नजरेला नजर न देणे, किंवा थोडं मूल मोठं झालं तर खूप जवळ धरून असं पाहतात काही मुलं. ओके. किंवा टीव्हीच्या खूप जवळ जाऊन पाहतात, किंवा सारखे डोळे मिचकावणं, डोळे बारीक करून असं करून लांब पाहणं, अंधारात किंवा उजेडात न दिसणं, म्हणजे रातांधळेपणाची पण काही शक्यता असतात, किंवा मान अशी तिरकी करून टीव्हीकडे बघतात. ओके. हा एक प्रकार. किंवा ऑब्व्हियस तिरळेपणा आहे की मॅडम इतके दिवस 2 वर्षापर्यंत काहीच नव्हतं, दुसऱ्या वर्षी अचानक ताप आला आणि डोळा फिरला, नक्की काय झालंय. हा पण एक दृष्टीदोषाचा पण प्रकार असू शकतो. किंवा डोळ्यामध्ये पांढरा डाग दिसणं, डोळे चोळणं सारखं, एकाच डोळ्याला रांजणवाडी येणं. तर या सगळ्यामध्ये कुठेतरी दिसत नाहीये म्हणून मुलं अडॅप्ट करतात. ओके. असा प्रकार असतो. जेव्हा त्यांची अडॅप्शन कपॅसिटी संपते की याच्या पुढे मला नाही अडॅप्ट करतात, तेव्हा मग हे हळूहळू सगळं दिसायला सुरुवात होते. राईट. किंवा खूप चंचल पण होतात काही मुलं. चष्म्याचे खूप मोठे नंबर असतात. आता मजेदार एक स्टोरी माझ्याकडे, एक छोटा मुलगा होता, त्याला शाळेतनं खूप ओरडायच्या टीचर्स, 1ली-2रीतच होता. आई वडिलांना बोलवून घेतलं की हा प्रचंड चंचल आहे, तुम्ही काहीतरी याचं करा, एका जागी बसतच नाही वगैरे वगैरे. मग ते डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियनकडे गेले, त्यांनी त्याला हिअरिंग आणि आय टेस्ट करून घ्यायला सांगितली. तर त्या मुलाला +8 नंबर होता दोन्ही डोळ्याला. दुसरीतल्या मुलाला. तर त्यांना कळत नाही, ब्लर दिसतं म्हणजे काय हेच त्यांना माहित नसतं. तर त्यामुळे त्यांच्या डोळ्यात आणि पॉवर भरपूर असते. आपण मोठी माणसं सांगू शकतो मला दिसत नाही म्हणून, बरोबर, पण लहान मुलं सांगू शकत नाही. लहान मुलं त्यालाही अडॅप्ट करत राहतं, डोळ्यावर ताण देऊन देऊन करत राहतं, आणि ऍट सम पॉइंट ऑफ त्यांची एनर्जी संपते त्या अडॅप्ट. ती चंचल व्हायला सुरुवात होतात, डोळे कुठेतरी आतमध्ये फिरतात, तिरळे होतात. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण ॲज अ पालक म्हणून लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आणि त्या त्या क्षणाला त्या लक्षात आल्या तर तुम्ही अप्रोच व्हा, मी चेक करून सोल्युशन नाही. पण तेच ना, तुम्ही आत्ता ज्या गोष्टी हायलाईट करून सांगितलेल्या आहेत, खरंच म्हणजे मला स्वतःलाही इतकं रिलेट होतं की किती मायन्यूट गोष्टी असतात, की जसं डोळे चोळणं आहे किंवा एका जागी बघणं आहे. म्हणजे काही मुलं मी पाहिलेत असं होतात, म्हणजे ज्या खूप अनकॉमन गोष्टी आहेत किंवा ज्या आयडेंटिफाय नाही होऊ शकत किंवा उशिरा होऊ शकतात. तुम्ही जसं म्हटलात की माइलस्टोन्स, आत्ता सध्या सगळ्या आयांमध्ये हा शब्द प्रचंड प्रचलित आहे की माइलस्टोन्स माइलस्टोन्स माइलस्टोन्स. पण फक्त आया कुठला माइलस्टोन्स बघतात? उभं राहतंय ना, बोलतंय ना, रांगतंय ना, बास, एवढेच माइलस्टोन्स बघितले जातात. पण हा जो डोळ्याचा माइलस्टोन्स आहे, हेही सध्या खूप आहे की एवढ्या दिवसांपर्यंत एवढंच दिसतं, एवढंच दिसत नाही, काळं पांढरंच दिसतं. हल्ली अशी खेळणीही डेव्हलप झालेली आहे. तर मला तेच तुम्हाला विचारायचं आहे की पहिले 6 महिन्याची जर्नी कशी असते? 6 महिन्याची जरी, म्हणजे 3 महिन्यापर्यंत मी म्हणलं तसं बाळ असं नजरेला नजर देतच नाही. 3 महिन्यानंतर बाळ छान हुंकार द्यायला लागतं, तुमच्या नजरेला नजर देतं. थोडं अजून मोठं झालं की खेळणं छान फॉलो करतं. त्यांना जनरली पहिली कलर विजन मध्ये रेड कलर छान कळायला सुरुवात होते. ओके. आणि मग हळूहळू बाकीचे कलर त्यांना कळतात. कारण आपल्या पडद्यात पेशी असतात 3 रंगाच्या, रेड, ग्रीन आणि ब्लू. तर ते व्यवस्थित त्यांना हळूहळू ते पेशी डेव्हलप होत गेला की त्यांना कलर्स कळतात. 3D विजन हळूहळू करायला सुरुवात होते. ते सगळं हळूहळू होणारी प्रोसेस आहे. ती बाळ लहान असल्या कारणाने आपल्याला ती जज नाही करतायत, पण कुठे जर ॲबनॉर्मल आहे तर नाही लक्ष मात्र दिलं गेलं पाहिजे. आणि अजून एक 6 महिन्याच्या पुढच्या किंवा साधारण 2 वर्षाच्या पुढच्या बाळांसाठी मी सांगेन की आपण खूप खेळणी घरात आणतो. तसे आजकाल व्हिजन चार्ट पण मिळतात. ओके. तुम्ही खेळण्याच्या दुकानात गेलात किंवा इव्हन ऑनलाईन सुद्धा अनेक प्लॅटफॉर्म्सवर व्हिजन चार्ट्स अवेलेबल आहेत. कधी कधी खेळणं म्हणून तो चार्ट तुम्ही भिंतीला चिकटवा, एक एक डोळा बंद करून आपण खेळ म्हणून खेळूया असं त्याला ओळखायला सांगा. त्याच्यात वेगळे पिक्चर चार्ट्स येतात, गेम्सचे चार्ट्स येतात, आणि त्याच्यात छोटंसं काही दिसत नसेल शेवटून 2री-3री ओळ तर मात्र मग तुम्ही डॉक्टरकडे जा. आणि थोडी फॅमिली हिस्ट्री
कान उघडे ठेवा. घरात कोणाला मोठे नंबरचे चष्मे आहेत का, एकाच डोळा कोणाचं लेझी आहे का, एकालाच नंबर आहे असं आहे का, किंवा कोणाचं लहानपणी डोळ्याचं ऑपरेशन झालंय का, हे ज्यांच्यात असेल, किंवा प्रेग्नन्सीमध्ये काही जणींना इन्फेक्शन्स होतात. ओके. टॉर्च ग्रुप ऑफ इन्फेक्शन्स म्हणतो आम्ही त्यांना, की त्यातली काही इन्फेक्शन झाली असतील ओके, तर डेफिनेटली तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. ओके. मी जसं पहिल्या 6 महिन्यातलं म्हटले तसं पहिले 6 महिने आयडियली बाळाला खूप चांगल्या प्रकारे मालिश केली जाते आणि डोळे म्हणजे नाक तेलानी वरती आळायचंच आहे. आणि काही मुलांचे डोळे थोडे मोठे असतात. म्हणजे मी जिजाच्या बाबतीत बघितले, जिजाचा डोळ्याचा साईज जो होता तो म्हणजे शीट मोठे डोळे होते. सो म्हणजे मला बरीच जण सांगायची की ते तेलानी असे चोळले पाहिजेत. तर ह्याच्यात तुम्ही काय सांगाल? काही लोकांना हे आवडणार नाही मी सांगितलेलं, पण असं चोळून डोळ्याचा साईज मोठा किंवा लहान करताच येत नाही. कारण तो अपिअरन्स आहे शेवटी. डोळा आतून लहान किंवा मोठा नसतो. आपल्या पापण्या कशा प्लेस्ड आहेत ह्याच्यावर तो डोळा मोठा आहे का छोटा हे ठरत असतो, किंवा खोबडीचा आकार आणि त्याच्यामध्ये बसलेला डोळा कसा आहे ह्याच्यावर तो डोळा मोठा आहे किंवा छोटा आहे ठरवलं जातं. तर ते जे चोळून मालिश करायचा प्रकार आहे तर त्यांनी असा आकार तुम्ही बदलू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी मालिश करते त्यांनी ते नाजूकपणे करा. तुम्ही मालिश करायला ना नाही, पण ते नाजूकपणे करणं, हाताला तेल व्यवस्थित असणं, नखं कापलेली असणं, हाताला कुठलंही इन्फेक्शन नसणं. म्हणजे बोटालाच नाही, बोट आणि नख ह्याच्यामधले जो क्युटिकल नावाचा एरिया आहे तिथे इन्फेक्शन्स असतात काही वेळा, तर ती नसणं हे महत्वाचं आहे. मालिश करू शकता, पण त्यांनी किंवा काजळ घालतात अनेक लोक. येस, काजळ मी विचारणारच होते तुम्हाला की खूप असं थापून काजळ घातलं जातं डोळ्यात की चांगलं दिसेल बाळाला. काही पॅथीनुसार ते इंडिकेटेड आहे, पण ॲलोपॅथीनुसार ते इंडिकेटेड नाही. कारण काजळ घालताना तुम्ही किती घरी केलेलं असलं तरी तुम्ही बोट त्याच्यात बुडवणार, त्या बोटाने मुलाच्या डोळ्यात हे करणार. आपल्या बोटावर नाही म्हणलं तरी भरपूर जंतू असतात आणि ते डोळ्यात जाणार दरवेळेला तुम्ही जेव्हा घालता त्यावेळेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या इन्फेक्शन्सला तुम्ही अननेसेसरी एक्सपोज करताय मुलांना. आणि मी म्हणलं तसं तो अपिअरन्स आहे, त्यांनी डोळा मोठा छोटा होत नाही, अपिअरन्स वाईज मोठा वाटतो. आतमध्ये पापण्यांच्या आतमधला डोळा नॉर्मलच आहे, तो काही मोठा छोटा होत नसतो. आणि मुलांची सगळी हाडं, बेबी फॅट हे सगळं नाजूक असतं. हे हळूहळू डेव्हलप 18 वर्षापर्यंत त्यांच्या डोळ्याचा साईज ठरवला जातो. त्यामुळे काजळ असं मॅन्डेटरी नाही आमच्या साईडने, तर आम्ही नाहीच सांगतो घालू नका, किंवा कुठली कॉस्मेटिक डोळ्याच्या भोवती लावू नका. माझी मुलगी पण लहानच आहे, ती 3 वर्षाच्या आतच आई माझा मेकअप कर वगैरे असं म्हणायची. किंवा तुम्हालाही एक्सपिरियन्स मुली खूप आईच्या मागे लागतात, नको मेकअप, काही गरज नाही. त्यामुळे जे आहे ते छान आहे, नॅचरल त्यांना डेव्हलप होऊ द्या. येस. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे की काही मुलांमध्ये ना असे म्हणजे डोळे असे थोडेसे ओशाळलेले दिसतात, जन्मापासून असू शकतात. तर म्हणजे हे किंवा एक डोळा असू शकतो. तर मग ह्याचं म्हणजे काय हे अगेन तुम्ही जसं म्हटलात की आई 24 तास असते त्याच्यासोबत. सो आईला लगेच सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय होतात की काय आहे काय नाही आहे. तर ह्याची ट्रीटमेंट किंवा ह्याच्यावरती काय ॲक्शन्स घेतल्या गेल्या पाहिजेत? तुम्ही जे ओशाळलेले डोळे म्हणतायत किंवा त्याला खाली असं पापण्याखाली झुकलेल्या असतात जे म्हणतात त्याला टोसिस म्हणतात अंतरामध्ये. तर आपल्या ज्या वरच्या पापण्या आहेत त्या वर खाली करायचा एक स्नायू असतो, लिव्हेटर पाल्पेब्री सुपिरियोरस LPS म्हणतो आम्ही त्याला. तर तो लहानपणी काही मुलांच्या चांगला विकसित झालेला नसतो. तर त्यामुळे त्या पापण्या वर उचलून मूल धरू शकत नाही, ते खालच्या साईडला झुकल्यासारखे असतात. हा प्रकार एका डोळ्याला असू शकतो किंवा दोन्ही डोळ्याला असू शकतो. जर एका डोळ्याला किंवा दोन्ही डोळ्याला असेल आणि तो दृष्टीच्या ऍक्सिसच्या दृष्टीपथाच्या जर मध्ये येऊन ती पापणी अशी थांबत असेल की जेणेकरून मुलाला असं करून बघायला लागतंय खायचे, कारण ती पापणी वरून झुकलेली, असं जर काही असेल तर त्याला इमिजिएट सर्जरी लागते, कारण नाहीतर मग दृष्टी डेव्हलप होत नाही मुलांची. आणि दुसरी गोष्ट, हा जो प्रकार असतो तो काही वेळेला
3 नंबरची लहान मेंदूकडनं डोळ्याकडे येणारी नस असते, जी डोळा हलवायला आणि पापणी उघडायला मदत करते. तर त्या नसेमध्ये कुठे जर प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेलाही ते असं खाली झुकल्यासारखं असतं आणि डोळा तिरळा पण असायची शक्यता असते. तर मग त्यावेळेला त्याच्या हिशोबाने आपल्याला इलाज करायला लागतात. पण जर थोडेसे झुकलेले आहेत, दृष्टीच्या पथाच्या मागे नाही आहेत, मध्ये नाही आहेत, तर अशा वेळेला आपल्याला त्याला सर्जिकली ट्रीट करायची फारशी गरज नसते. आणि दुसरी गोष्ट की खूप खाली दाबली गेली असेल पापणी वरनं खाली आणि दृष्टिक्षेपाच्या मध्ये नाही, पण त्या दाबल्या गेलेल्या पापणीमुळे कंटिन्युअस डोळ्यावर जोर पडून त्या डोळ्याला नंबर येतात, जे अनडिटेक्टेड राहतात. आणि मग तो डोळा अशी येतो, कारण एकाच डोळ्याची पापणी झुकली, एकाच डोळ्याला नंबर आलाय, पण ते चेक केलं गेलं नाही, त्याच्यामुळे तो डोळा मागे पडतो. तर त्यामुळे चेकअप करून नक्की काय करायचं ते आपल्याला एक गाईडलाईन घेता येतं. सो मला अजून एक जो प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे चोळताना मगाशी जे मी विचारलं की लोक खूप तेल लावून आणि डोळे दाबून चोळायचे की जेणेकरून ते डोळे आत जाणार आहेत. सो ह्याच्यामध्ये चोळताना कधी म्हणजे असं काही होऊ शकतं का, किंवा म्हणजे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का, पाणी येणं किंवा असं काही? 2 प्रकार आहेत. एक आपली अश्रूंची एक ड्रेनेज सिस्टीम आहे म्हणता येईल. म्हणजे साधारण 3 आठवड्याचा बाळ होईपर्यंत बाळाच्या डोळ्यात अश्रू तयार होत नसतात. साधारण 1 महिन्याचं झाल्यानंतर बाळाच्या डोळ्यात ऍक्च्युली अश्रू तयार व्हायला सुरुवात होते. हे जे डोळ्यातले अश्रू आहेत, ही आपल्या डोळ्याच्या साईडला नाकाच्या इथे एक अश्रूची पिशवी असते. त्या पिशवीत ते एकत्र होतात आणि नंतर ते नाकात आत उतरतात आणि तिथून घशात उतरतात. तर ही नॉर्मल सिस्टीम आहे. तर तिथे जे नाकात जिथे उतरतात त्याच्या एंडला एक व्हॉल्व असते. तर ती व्हॉल्व जनरली सगळ्या लहान मुलांच्या जन्मताच उघडेल असं नाही, ती 9 महिन्यापर्यंत उघडू शकते. तर मग ती जर व्हॉल्व बंद असेल तर ते अश्रू पूर्ण इथे ड्रेन होणार नाही, ती इथे साचतील आणि कधी कधी डोळ्याच्या आत परत उलटे येतील. म्हणजे ते ड्रेन होणार नाही, त्याच्यामुळे ते डोळा एक सतत पाणी गाळत राहतो. मग ते सतत इथे साठल्यामुळे त्याच्यात इन्फेक्शन होऊन कधी कधी पिवळी घाण पण येते. तर त्या केसमध्ये आम्ही मुलांना मसाज सांगतो, म्हणजे आयांना सांगतो करायला. तर तो करताना लहान, म्हणजे आपलं सगळ्यात लहान बोट जे आहे करंगळी, त्याच्यात थोडं मॉइश्चरायझर घालून इथे असं गोल फिरवून खाली दाबून मसाज करणं अपेक्षित आहे. आणि तो स्ट्रोक बसलाच पाहिजे, म्हणजे प्रेशर दिलेला स्ट्रोक बसला पाहिजे, कारण ती खाली जी व्हॉल्व असते ती प्रेशरनी ओपन होते. वरच्या पाण्याचं प्रेशर आलं की ती ओपन होणार आहे. तर ती प्रेशर बसण्यासाठी तो मसाज आहे. पण ते जे डोळ्यावर असं दाबून दाबून मसाज करतात तो फारसा चांगला नाही, कारण त्यांनी डोळ्याचं तुमचं प्रेशर वाढणार, मागे नाजूक डोळ्याची नस आहे, आतले डोळ्यातले अवयव आहेत, पडदा आहे याला, किंवा लेन्स आहे डोळ्यातली, ह्याला कुठेतरी अपाय व्हायचे चान्सेस असतात. सो साधं मालिश तुम्ही करा, पण त्याला दाबून दाबून मालिश करायची गरज नाही. सो म्हणजे तेच की इतक्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळतायत ह्या सगळ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. आता म्हणजे माझ्यासोबतचा जो लाईव्ह इन्सिडेन्स झाला आहे आणि ज्याच्यात तुम्ही होतात, म्हणजे यू हेल्प्ड अस, म्हणजे असं आपण ॲज अ मदर मी कधीच विचार केलेला नव्हता की असं काहीतरी होऊ शकतं. सो जो कोकोनटचा म्हणजे शहाळं प्यायचा जो प्लास्टिकचा अगदी नाजूकच स्ट्रॉ जो जिजाच्या डोळ्याला लागला, ते डोळ्याला लागलेलं आम्हाला 1-1.5 तासांनी कळालं, जेव्हा आम्ही सूर्यप्रकाशात तिला बघितलं आणि बरोबर तो स्ट्रॉचा गोल पॅच तिच्या बुबुळावरती होता. आणि हे झाल्यानंतर आम्ही घाबरलो की हे काय आहे. ती डोळा चोळत होती, कळत नव्हतं तिलाही, कारण की ती सांगू शकत नव्हती. आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो. सो हे बऱ्याच मुलांच्या बाबतीत होतं. आणि तुम्ही त्यावेळी एक गोष्ट सांगितलेली की आपण डोळे चेक करूयात तिचे, कारण की लागू कसा शकतो. सो हे तुम्ही मला म्हणजे अजून एक्सप्लेन करा की हे नक्की काय होतं. बऱ्याच मुलांच्या डोळ्याला लागून जातात गोष्टी. मुलांमध्ये होणारा डोळ्याचा ट्रॉमा खूप आमच्यासाठी सगळ्यात जास्त पेनफुल असणारी गोष्ट आहे, कारण मुलांना ना अंदाज येत नाही पटकन, टोकदार गोष्टी हातात असतात आणि त्या सटकन व्हेलॉसिटीने डोळ्यात जातात. आणि जरी त्यांनी ब्लिंक केलं तरी तेवढ्यात तो डॅमेज झालेला असतो. तर डॅमेज अनेक लेव्हलला होऊ शकतो. तुमचं समोरचं, आता जिजाच्या बाबतीत जे झालं होतं की समोरचं कॉर्निया किंवा बुबुळाचा एक लेअर तिचा स्क्रॅच झाला. तो स्क्रॅच झाल्या कारणामुळे त्यातल्या आतल्या ज्या डोळ्याच्या बुबुळाच्या आतल्या लेअरच्या ज्या नर्व्ह असतात त्या एक्सपोज होतात आणि त्याच्यामुळे पेन होतं प्रचंड. आणि लाईटकडे बघता येत नाही मुलांना, मुलं डोळे बंद करून घेतात किंवा चोळतात, कारण ते खरचटलेलं
लागलेलं असतं ते त्याच्यानं पापणी फिरली की ते खाजल्यासारखं होतं, टोचल्यासारखं होतं आणि मग मुलं चोळायला जातात. तर त्यामुळे अशा गोष्टींकडे काही लागलं तर ते लाईटली नका घेऊ तुम्ही. म्हणजे असं कुठे काय झालंय असं नको त्याच्यात, कारण जे काही लागतं डोळ्यात त्याच्याबरोबर जंतू पण इम्प्लांट होतात. म्हणजे थोडेसे शहराच्या बाहेर राहणारी जी लोक आहेत त्यांच्यामध्ये गवताची काडी डोळ्यात लागल्याने बुबुळाला अल्सर झालेत. अशा पण गोष्टी असतात. किंवा वाटताना तो ट्रॉमा खूप सटल वाटतो पण तो असतो खूप सिव्हिअर. म्हणजे माझ्या एका कलिगचा मुलगा होता, तो बर्थडे सेलिब्रेशन झालेलं होतं आणि पेस्ट्रीज दिल्या होत्या छोट्या मुलांना, त्या छोट्या पॅक करून दिल्या होत्या. तरी वॉज व्हेरी एक्साइटेड की आपण सगळ्यांना ते देऊया. आणि तो कात्री त्याने आईच्या नकळत घेतली, 6 वर्षाचा मुलगा, आणि तो ते सेलोटेप पुचकटायला गेला आणि ती कात्री म्हणजे ते इतका फटकन ते त्यांनी उचकटलं आणि डायरेक्ट कात्री डोळ्यात लागली. तो पूर्ण कॉर्निया असा शेल झाला. बापरे. तर ह्या भयानक गोष्टी घेऊ शकतात. किंवा एस्पेशली दिवाळीच्या वेळेला जे फटाक्यांनी इंजुरी होतात, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो फटाका डोळ्यात फुटलेला असतो. बरोबर. तर अशा जेव्हा इंजुरी होतात त्या इंजुरी, डोळा अतिशय नाजूक अवयव आहे. म्हणजे नुसता एक फटका लागला तरी डोळ्याच्या पार पडद्यापर्यंत तुम्हाला इंजुरी होऊ शकते, जोरदार फटका लागला तर. आणि ते मुलांना कळत नाही की ह्या इंजुरी होतात. किंवा काही काही वेळेला मुलं शांतपणे क्लासरूम मध्ये किंवा नोटबुक मध्ये लिहित असतात, दोन्ही साईडला टोक असणारी पेन्सिल असते आणि मागचा मुलगा येऊन धप्पा देतो पाठीत आणि पेन्सिल डायरेक्ट डोळ्यात जाते. असेही इन्सिडेंट्स घडलेले आहेत. किंवा खाली वागतात आणि वर सरकतात आणि डोळ्याच्या कॉर्नरला इथे टेबलाचं टोक लागतं. तर असेही, किंवा फ्रॅक्चर्स होतात इथे टेबलाचं टोक लागून, अशाही गोष्टी झालेल्या आहेत. सो मुलांना झालेला ट्रॉमा हा खूप लाईटली घेण्याची गोष्ट नाही. डोळ्याचा ट्रॉमा ते तुम्ही फक्त लाल झालंय सोडून दिलं, कुठेतरी ओव्हर द काउंटर मेडिसिन आणलं डोळ्यात टाकलं नाही. ते मी म्हणलं तसं तो डोळ्याच्या नसेपर्यंत, पडद्यापर्यंत आतल्या नाजूक अवयवांना झालेला ट्रॉमा असू शकतो. शटल लागणं डोळ्याला, बॅडमिंटन खेळतात मुलं, किंवा खूप मोठी मुलं असतात ती पळापळ करत असताना काहीतरी हातात त्यांच्या असतं आणि ते अचानक लागतं लहान मुलाला, हाईट कमी असते त्याच्यामुळे. अशा गोष्टी घडू शकतात. सो याला ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घ्यायची नाहीत. आणि बऱ्याच वेळा अशी घरगुती उपाय करण्यात खूप वेळ घालवला जातो. डोळ्यांनी धुवूनच बघू, मग अजून कुठले तरी ड्रॉप्स घालून बघू, गुलाब पाणी घालून बघू, काकडी ठेवून बघू. तर नको, त्याचं नीट मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करून काय झालंय बघून त्याच्या पुढे इलाज लागतो. बरोबर. नाही म्हणजे मी जसं जिजाचं सांगितलं, जिजाचं 2दा ह्या गोष्टी झाल्या. म्हणजे आता आमच्या घरी सगळी तांब्या पितळची बर असते आणि ती तिच्या एका बुबुळावरती होती आणि मी तरी काही म्हणजे 2-3 दिवस थांबले पण ती जाईना. तर मग त्याच्यानंतर मी तुमच्याचकडे आले आणि तेच म्हणजे की इतकीशी बारीक बर की जी चिकटूनच राहिलेली होती. आणि मला असं वाटतं की तुम्ही जसं म्हटलात की स्वतः घरी करून, म्हणजे तो डोळा आहे आणि तुम्ही जिजाच्या वेळी सांगितलं की जर जास्ती वेळ घालवला असता तर ते फाटू शकतं आणि म्हणजे विच मे लीड की किती भयानक गोष्टी जास्त प्रॉब्लेम होऊ शकतात. राईट. आणि अल्टिमेटली सगळं म्हणजे डोळ्या दिसलं तरच सगळं आहे. आणि लहान मुलांमध्ये हे खूपच अवघड होतं की सांगू शकत नाही. याच्यात सॉरी अगेन आय एम इंटरप्टिंग, पण काही काही वेळेला मुलं हे फिजिकल ट्रॉमात झालेत. म्हणजे काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांनी लागतं किंवा काहीतरी डोळ्यात जातं. महत्वाची गोष्ट एक केमिकल इंजुरी नावाचा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही ऍसिड किंवा अल्कली डोळ्यात जातात. बापरे. तो खूप भयानक प्रकार आहे. तर ते त्याच्याकडे दुर्लक्ष बिलकुल करायचं नाही. इझिएस्ट ऑप्शन आहे की तुम्ही घरी त्या बाबतीत तुम्ही डोळा धुवू शकता, रनिंग टॅप वॉटरनी पण धुवू शकता, फिल्टरचं जे पाणी असतं ते. आणि लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा, कारण ते ऍसिड अल्कलीचे कण डोळ्यात राहू शकतात. आपली ही जी वरची पापणी आहे तिचा फोल्ड आतमध्ये असा गेलेला आहे, पांढऱ्या डोळ्याच्या वर आतमध्ये असा कप्पा असल्यासारखं आहे पापणीच्या वरच्या पापणीच्या खाली, तिथे ते कण अडकतात आणि ते गेट लिटरली मेल्ट युअर आय. बापरे. तर ह्या गोष्टी म्हणजे अगेन थोडा शहरापेक्षा बाहेर एरियामध्ये की ज्यांच्यामध्ये घरी सॉल्व्हंट्स अवेलेबल आहेत, काहीतरी आई वडील घरी काम करतात, वडिलांचं काही केमिकल्सशी रिलेटेड बिझनेस आहे, किंवा चुना जाणं डोळ्यात व्हेरी कॉमन की कुठेतरी ठेवलेला असतो घरात चुना आणि तो मुलं
काय काय म्हणून बघायला जातात आणि पटकन डोळ्यात जातो, हो. हे पण होऊ शकतं. इव्हन परफ्यूम सुद्धा लहान मुलं खेळायला म्हणून घेतात. पण त्याच्या बाबतीत तुम्ही आय वॉशचे कप्स येतात, त्याच्यामध्ये डोळा बुडवून डोळा वॉश करा आणि पटकन डॉक्टरांकडे घेऊन जा. मी ते बरोबर त्याला वॉश देऊन काही पार्टिकल अडकले असेल ते काढून लवकरात लवकर ट्रीटमेंट करून डोळा वाचू शकतो, कारण इट्स अ बर्न, जळतं त्याने. तर ते महत्वाचं आहे बघणं. येस. सो तेच म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टी कळतात आणि कुठले कुठले इन्सिडेंट्स होऊ शकतात. म्हणजे जी आई वडील आजी आजोबा हा पॉडकास्ट बघणार आहेत तर त्यांना म्हणजे आधीच काळजी घेणं हे कसं महत्त्वाचं आहे आणि डोळ्यासारख्या अवयवासाठी. आता मॅम, म्हणजे मी ज्यावेळी तुमच्याकडे जेव्हा दवाखान्यात आलेले होते तर आमच्या 3-4 व्हिजिट्स तर जिजासाठी झालेल्या होत्या. तर त्यावेळी मी एक मुलगा पाहिला की ज्याचं डोळ्याचं म्हणजे तिरळेपणा होता. सो ही ट्रीटमेंट तुम्ही काय एजपासून सुरू करता आणि ती कधीपर्यंत जाऊ शकते? करेक्ट. मी म्हणलं कसं की 3 महिन्यापर्यंत मुलांची नजर स्थिर होते. 3-4 महिने करेक्टेड एज आहे. म्हणजे काही काही प्रीमॅच्युअर बेबीज असतात, त्यांचा जेव्हा जन्म होणार आहे त्याच्या पुढे 3 महिने आधी जन्माला आले म्हणून तिथून तुम्ही 3 महिने नाही पकडायचं. सो तिथून 3 ते 4 महिन्याच्या आसपास जर नजर स्थिर नसेल, डोळा तिरळा होत असेल तर त्याचं कारण पहिलं शोधून काढलं पाहिजे. कारण तिरळेपणा मी नेहमी सांगते इट इज अ सिम्पटम. ते दिसतंय आपल्याला, सिम्पटम ॲज वेल एज साईन. म्हणजे तुमच्याकडनं कंप्लेंट येते आणि आम्ही पण पाहतो. त्याचं कारण शोधणं महत्वाचं असतं. जसं खूप दिवस ताप राहिला की आपण ब्लड टेस्ट करतो, अजून कुठे चेस्ट एक्सरे काढतो, वेगळीकडे युरिन तपासतो, कुठे इन्फेक्शन नाही ना बघतो. तसं तिरळेपणाचं कारण का बाबा आला डोळ्यात तिरळेपणा, आपल्या घरामध्ये कोणाकडे आहे का नाही, त्या डोळ्यात काही एकच डोळा तिरळा होत असेल तर त्या डोळ्यात कुठे प्रॉब्लेम आहे का, म्हणजे काय की त्याला कुठे एकाच डोळ्याला नंबर आहे का, किंवा कुठे मागे लेन्समध्ये प्रॉब्लेम आहे का, पडद्यामध्ये प्रॉब्लेम आहे का, किंवा डोळे हलवायचे जे स्नायू आहेत त्याच्यामध्ये किंवा त्यांना सप्लाय करणाऱ्या नसेमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, आणि व्हेरी रेअर केसेसमध्ये ब्रेनमध्ये कुठे काही प्रॉब्लेम आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहायला लागतात आणि त्याच्यासाठी एक चेकअप महत्वाचा असतो. आता आपल्याला जर कारण कळलं की काही मुलं फॉर एक्झाम्पल 2 ते 4 वर्षाच्या मध्ये बऱ्याच वेळेला पालक मुलं घेऊन येतात की अचानक तिरळ बघायला लागल्या आणि त्यांच्यात हाय प्लस नंबर निघतात. तर हा डोळा आतल्या साईडला म्हणजे काळं बुबुल नाकाच्या साईडला सरकतं. तर त्यावेळेला असं पालकांच्या लक्षात येतं की जवळचं पाहताना तर फारच तो तिरळा पाहतोय. तर त्यावेळेला प्लस नंबरमध्ये ना मुलांना जवळचं आणि लांबचं दोन्ही ब्लर दिसत असतं. पण मी म्हणलं तसं त्यांच्या डोळ्यात शक्ती ते भरपूर ताकदीने बघायचा ताण देऊन प्रयत्न करतात आणि ते ताण दिल्यामुळे डोळा फिरतो. अशा केसमध्ये फक्त आपण नंबर दिला तरी तो डोळा सरळ होऊन जातो. तर बाय अँड लार्ज तिरळेपणा असा आपण विचार केला तर खूप जण त्याला कॉस्मेटिक इश्यू धरतात. तर तो फक्त कॉस्मेटिक इश्यू नाही. लहान मुलांमध्ये 6 ते 8 वर्षापर्यंत आपण तिरळेपणा कॉस्मेसिस साठी फक्त ट्रीट करत नाही. की तो डोळा बाहेर किंवा आत कंटिन्युअस राहायला लागला तर त्याची नजर मागे पडेल. मी जी व्हिजन डेव्हलपमेंट प्रोसेस आधी सांगितली, जर समजा एक डोळा सरळ आणि एक बाहेर आहे तर तो सरळ डोळा जो आहे त्याची नजर ते सर्किट कम्प्लीट होऊन डेव्हलप होत जाते. जो बाहेर डोळा आहे त्याच्याकडे मेंदू दुर्लक्ष करतो आणि तो लेझी होतो. तर हे होऊ नये ह्याच्यासाठी आपण तिरळेपणा ट्रीट करतो. मग पहिली गोष्ट त्यातलं कारण शोधा. कारण सापडलं अनइक्वल नंबर, कुठे कधी कधी कॅटरॅक्ट असतात लहान मुलांना सुद्धा जन्मतः, ते किंवा मागे कुठेतरी पडदा सरकला असेल तर त्याच्या हिशोबाने इलाज. तर हे सगळं लागतं. आणि समजा काही कारण सापडलेलं नाही आपल्याला, असं वाटतं की डोळ्यात काही कारण नाही तरी डोळा फिरतोय, हे होऊच शकतं. तर त्या केसमध्ये मात्र आणि नजर मागे पडत असेल तर तिरळेपणाची सर्जरी लागते. अरे बापरे. आणि मग त्याच्यामध्ये आपण ती सर्जरी करून डोळा सरळ करतो जेणेकरून तो डोळ्याची दृष्टी डेव्हलप होत जाते. सो काही वेळा असं सांगितलं जातं बऱ्याच लोकांकडनं, नातेवाईकांकडनं, फॅमिली फिजिशियन्स बऱ्याचकडनं की तिरळेपणानं जाईल की मोठा झाल्यावर, कशाला आत्ता काही करायचंय. तर तसं नाही. तो तपासून तरी घ्या ऍटलिस्ट की कशामुळे आलाय. मग त्याचं कुठल्या इंटरव्हनला काय इंटरव्हेन्शन करायचं, किती फॉलोअप ठेवायचा, सर्जिकल करायचं का मेडिकल इंटरव्हेन्शन करायचं, हे सगळं ठरवतायत. म्हणजे काही वेळेला असं होतं की माझ्याकडे एक अशीही केस होती की 11 महिन्याचं मुलं होतं आणि 11 महिन्याच्या मुलाला 3 महिने झाले तिरळेपणा, एक डोळा बाहेर फिरला होता आणि पापणी झुकली होती जसं तुम्ही सांगितलं तसं. बऱ्याच गावातल्या लोकांनी त्याला असं सांगितलं होतं की होईल, जसा मोठा होईल तसं जाईल, मोठा होईल तसं होईल. आणि एके दिवशी अचानक मूल खूप रडायला लागलं, तापलं, बरंच काय काय झालं. मग ते माझ्याकडे आले की काय झालं.
तर मी बघितला नॉर्मल वाटणाऱ्यातला तिरळेपणा होता. याच्यात मला कोणालाही घाबरवायचं नाही, पण काय असू शकतं हे मी फक्त सांगू इच्छिते. जेव्हा आम्ही त्याला कम्प्लिटली चेक केलं तर मी तुम्हाला जी 3 नंबरची नस म्हणले, जी लहान मेंदूपासून पुढे येते, ती नस कुठेतरी बंद पडली आहे असं मला शंका आली. म्हणून मग मी त्याला पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट कडे पाठवून आम्ही त्याचा MRI केला, तर त्याला ट्युमर निघाला, ब्रेन ट्युमर निघाला. तर ह्या गोष्टी सुद्धा इग्नोर होऊ शकतात. किंवा काही वेळा असे बिनाईन गोष्टी, बिनाईन म्हणजे त्या मनाने बिनाईन गोष्टी असतात की फॉर एक्झाम्पल डोळा तिरळा होतोय, सांगितले नंतर ट्रीट करा. 5व्या वर्षी मुलगी माझ्याकडे येते आणि मी फक्त डोळ्यात औषध घालून बाहुली मोठी केल्यावर मला दिसतं की आतमध्ये मोतीबिंदू आहे. अरे हे जर वेळेतच काढलं असतं तर नजर पण वाचली असती, बरोबर, डोळाही सरळ झाला असता आणि तिला लाईफ लॉंग छान नजर मिळाली असती. सो तिरळेपणा हा इग्नोर करण्याची गोष्ट नाही. तुम्ही त्याचं निदान करून, कारण करून काय आहे हे शोधून मग त्याच्यानुसार आपण इलाज करू शकतो. आणि हे लहान मुलांच्यात एस्पेशली महत्वाचं आहे. मोठ्या माणसांच्यात विजन डेव्हलपमेंट प्रोसेस होऊन गेलेली असते. बरोबर. सो बाय अँड लार्ज मी परत असं म्हणेन की बाय अँड लार्ज म्हणजे 80% वेळेला साधारण म्हणू शकू आपण की तिरळेपणा हा कॉस्मेटिक पर्पजसाठी ट्रीट केला जातो. त्याच्यातही ब्रेन रिलेटेड इश्यू, मसल रिलेटेड इश्यू हे असतात. त्याची ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस हा वेगळा पार्ट आहे. बरोबर. पण बाय अँड लार्ज त्यांच्यामध्ये तिरळेपणा सरळ करून नजर वाढणार नसते, नजर तेवढीच राहणार आहे. पण मुलांमध्ये डेफिनेटली चान्सेस आहेत की तुम्ही 6-8 वर्षाच्या आत ऑपरेशन केलं तर चांगली नजर त्यांची तयार होऊ शकते. म्हणजे तेच की ह्या सगळ्या गोष्टी अर्ली डिटेक्शनमुळे त्यांचं पुढचं अख्खं आयुष्य करेक्ट अगदी छान होऊ शकतं. आणि अर्ली डिटेक्शन आणि अर्ली स्क्रीनिंग म्हणेल, कारण मी म्हणलं असं मुलं सांगू शकत नाही. सो 1, 3, 5 याला चेकअप झालाच पाहिजे, कारण अनेक वेळा शाळांमध्ये सुद्धा स्क्रीनिंग होतं. आजकाल बऱ्याच शाळा प्रोएक्टिव्हली स्क्रीनिंग करतात, विच इज अ गुड थिंग. पण शिक्षकांना सुद्धा अनेक गोष्टी कळतात, कारण आपल्यापेक्षा ते कॉन्टॅक्टमध्ये जास्त असतात. बरोबर. सो मूल पुढे येऊन बघतंय का, मागे बसल्यावर मिस्टेक्स करतंय का लिहिण्यात, उलट पालट लिहितंय, मान तिरकं करून बघतंय, सारखी एका डोळ्याला रांडणवाडी होतीये, असं काही होत असेल तर जरूर तुम्ही पालकांना नोटिफाय करा की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. नाही तर मग 10वीतली मुलं आमच्याकडे अनेक वेळा येतात, म्हणजे साधारण 14-15 वर्षाची, एक डोळा मॅडम आता काही दिसतच नाहीये. म्हणलं कसं कळलं? नाही, काल शाळेत डोळे तपासले तेव्हा माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं की मला एका डोळ्याने दिसत नाही. अरे बापरे. आणि मग तेव्हा कळतं की एका डोळ्याला +6 नंबर आणि एकाला नंबरच नाहीये. मग आता काय करायचं? म्हणलं आता तो डोळा लेझी झालाय, पण करू प्रयत्न. पण जे मॅक्झिमम रिझल्ट येतात ते पहिले 6-8 वर्षापर्यंत येतात ट्रीटमेंट दिली तर. नंतर रिझल्ट येतात पण, आणि आता आजकाल डिजिटल ट्रीटमेंट आहेत, पण तेवढे छान रिझल्ट येत नाही. जेवढे छान रिझल्ट येणे म्हणजे नजर पूर्ण डेव्हलप होणे. बरोबर. सो आता ह्याच्या पुढे जो मला टॉपिक तुमच्यासोबत डिस्कस करायचा आहे, एकदम हॉट टॉपिक आहे, तो म्हणजे मोबाईल आणि स्क्रीन. म्हणजे मला मध्यंतरी एकाने प्रश्न विचारला की माझं बाळ 5 महिन्याचं झालंय आणि त्याला मोबाईल दाखवला की ते रडायचं थांबतंय, किंवा TV चालू ठेवला की छान बघत राहतंय. पण मला असं वाटलं ही काही कौतुकाची गोष्ट नाहीये. म्हणजे पालकांना कशाच ह्याचं काय कौतुक वाटायचंय की ते छान राहतंय, छान बघतंय, किंवा रडायचं थांबतंय. सो ह्याच्यात तुम्ही काय सांगाल की स्क्रीन टाइम कधीपासून सुरू केला पाहिजे? गोल्डन क्वेश्चन. 2 वर्षाच्या आत स्क्रीन नाहीच दाखवायला पाहिजे. ओके. कधीतरी तुम्ही अब्रॉड राहताय, कुठेतरी बाहेर गेलाय, व्हिडिओ कॉल केला, तेवढ्या पुरता ठीक आहे. बरोबर. पण सगळ्यांच्या गाईडलाईन्स आहेत, इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सच्या गाईडलाईन्स आहे, अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सच्या गाईडलाईन्स, की 2 वर्षापर्यंत जनरली स्क्रीन दाखवू नये. ॲट अ टाइम कुठेतरी व्हिडिओ कॉल आला, 5-10 मिनिटं बोलले, इट्स ऑल राईट. ओके. 2 ते 5च्या मध्ये 1 तास इज ऑल राईट स्क्रीन टाइम. तो पण ब्रेक देऊन, म्हणजे अर्धा तास झाला थोडं त्यांना लांब बघायला सांगा, थोडं फिरून यायला सांगा, अशा टाईप. आणि 5 नंतर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार पण तो पण ब्रेक देऊन, आणि 1 ते 2 तासाच्या वर नको, असं असतं. सध्या कोविडमुळे सगळी गणितं बदलली. खूप पालकांच्या अशा तक्रारी, शाळाच होमवर्क देते ह्याच्यावर, तर आम्ही काय करू? तर त्याच्यामध्ये तुम्ही हा मध्यमार्ग असा काढू शकता की त्याच्या ब्रेक द्या मध्ये. अर्धा तास वापरून झाला की त्यांना ब्रेक द्या, थोडं लांब बघायला सांगा. नाही तर मुलं ब्रेक घ्या म्हणल्यावर मोबाईल बंद करतात आणि TV लावतात. तर
किंवा वाईस वर्सा टीव्ही बंद करून मोबाईल बघतात. तर ब्रेकचा अर्थ असा आहे की त्या डोळ्यांना थोडं रिलॅक्सेशन द्या, थोडं लांब पाहायला सांगा, दूर फोकस करायला सांगा किंवा फिरून यायला सांगा. तर स्क्रीन टाइम ह्या संकल्पनेत फक्त मोबाईल येत नाही. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि टॅबलेट ह्या सगळ्या गोष्टी येतात. सो वी ऑलवेज से की बिगर स्क्रीन इज बेटर. तुम्हाला दाखवायचाच असेल की बाबा मला काहीतरी खरंच इमर्जन्सी आली, तुम्ही टीव्ही दाखवा. अगदी छोट्या मुलाला सांगता, टीव्ही इज ऑलरेडी, त्यांचा अटेन्शन स्पॅन तसाही फार नसतो. ते 1-2 मिनिटाच्या वर त्या गोष्टीकडे पाहत नाही. आणि दुसरी महत्वाचं एक असं असतं पालकांचं खूप की मॅडम ते मोबाईल बघितल्याने फार त्यांचं नुकसान होईल का, म्हणजे ते रेज वगैरे डोळ्यात जातात मग काय होईल. तसं काही होत नसतं. रेज असे काही डोळ्यात मागे जाऊन डोळ्याचा पडदा झाडून विरून घेतील असं काही होत नाही. कारण आजकाल बरेच स्क्रीन्स इन्क्लुडिंग युअर मोबाईल्स आर UV रे प्रोटेक्टेड. त्याच्यातनं जेवढा UV रेज येतात त्याच्या लाखपट UV रेज आपण सनलाईटमधनं रोज कॅच करतो. तर त्याच्यामुळे त्याच्या रेजनी काही होत नाही, पण त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या मध्ये पर्सिस्टंट यूज ऑफ मोबाईल हा मध्ये येऊ शकतो. म्हणजे 2 वर्षापर्यंत किंवा 2 ते 5 पर्यंत कमीत कमी मोबाईल का, कारण त्यांचं सोशलायझेशन होणं गरजेचं आहे. अगदीच बरोबर. तर त्यांना नवीन वर्ल्ड एक्सप्लोर करता आलं पाहिजे, बाकीच्या गोष्टी कळल्या पाहिजे, ह्याच्यासाठी तो मोबाईल कमीत कमी असला पाहिजे. त्याच्यामध्ये स्क्रीन टाइम मध्ये हेल्दी अनहेल्दी असतोच. बरोबर. हेल्दी म्हणजे तुम्ही एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीसाठी वापरत असाल आणि कुठेतरी त्यांना दाखवलंय आणि त्याच्यातनं ते शिकतायत, तुम्ही त्यांच्या बरोबर बसला आहात आणि तुम्ही काहीतरी त्याला शिकवताय, तर दॅट इज अ हेल्दी स्क्रीन टाइम. मग तो झाला अर्धा तास लगेच बंद कर असं नाही. ठीक आहे, गिव्ह देम अ ब्रेक, आस्क देम टू लुक फार, थोडा फिरून या आणि मग परत चालू करा. बरोबर. अनहेल्दी स्क्रीन टाइम म्हणजे ते काहीही बघतायत, रील्स स्क्रोल करतायत. खूप लहान मुलांना ही मोबाईल हातात दिला जातो की कुठेतरी बिझी आहे, नाही जमते मॅनेज करणं, हातात थोडा वेळ मोबाईल देणं, पण मी त्यांना सवय लागते. कारण रील्स आर 20 सेकंड 30 सेकंड मध्ये ते एक तुम्हाला किक देतं आणि मग ते टक 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 सुरू होतं आणि मग त्यातनं मुलांना बाहेर काढणं अवघड होतं. किंवा खूप पालकांचा हा प्रश्न असतो की मॅडम कधीच बघत नाही, फक्त जेवताना मोबाईल बघतो. तर ते पण तुम्ही रिफ्लेक्स बिल्ड करू नका असा. अर्थात मी सांगते किंवा कोणीही सांगते आणि दुसऱ्या दिवशी ते बंद होणं पण अवघड असतं. लगेच बटन दाबला बंद होणं असं होणार नाही. थोड्या वेळा वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज इंट्रोड्यूस करत 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 जेवायच्या वेळेला मोबाईल शक्यतो नको. कारण ती काय खातात किती खातात त्यांना नाही लक्षात राहत. सो मोबाईल आजचं जे डिव्हाइस फक्त डोळ्यासाठी नाही, ओव्हरऑल चाइल्डहुड ओबेसिटी डेव्हलप होऊ नये म्हणून, त्यांची इंटरॅक्शन छान व्हावी म्हणून आणि सोशलायझेशन छान व्हावं याच्यासाठी तो कमी असावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोड्या मोठ्या मुलांमध्ये म्हणजे 6-7 वर्षाची मुलं येतात आमच्याकडे, कधी कधी नंबर लागतात आणि मग आई बाबांचं पहिले असं बघतो मोबाईल बघतोस ना म्हणून तुला नंबर लागला, असं खूप वेळेला होतं. तर ऍक्च्युली खरं सांगायचं तर मोबाईलनी असा काही नंबर लागत नाही. छोटे नंबर जे मायनस नंबर असतात 0.5 0.75 मायनस, तर एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईलनी ते वाढत वाढत जातात. तर ह्याची सिमिली अशी आहे की आपण लहान असताना एवढं डिजिटल वर्ल्ड नव्हतं. बरोबर. आपण लहान असताना आपले आई वडील किंवा शिक्षक किंवा असे म्हणताना आपण ऐकलंय की खूप अभ्यास करतेस ना तू म्हणून तुला चष्मा. तर ते खूप अभ्यास करणं म्हणजे शेवटी जवळचं काम आहे. तुम्ही जितकं जवळचं काम जास्त कराल, मग तो मोबाईल असो, स्क्रीन असो किंवा तुमचं रिडिंग, रायटिंग, पेंटिंग, ड्रॉइंग असो, एक्सेसिव्ह झालं की मायनस नंबर वाढत जातात. सो नवीन गाईडलाईन्सनुसार एक्सेसिव्ह नियर ऍक्टिव्हिटीज ऑल्सो नॉट रेकमेंडेड. तुम्ही त्यांना बाहेर खेळायला पाठवा, नियर ऍक्टिव्हिटीच्या मध्ये ब्रेक्स द्या, म्हणजे मग ते मायनस नंबर पुढे जात नाही. असं आहे. आणि मोबाईलचा अजून एक छोटासा साईड इफेक्ट म्हणजे एक्सेसिव्ह यूज जेव्हा होतो त्या मुलांचे डोळे कोरडे पडतात. तसे मोठ्या माणसांना होतं तसंच लहान मुलांना पण होऊ शकतं. तर ते ड्राय होतं कारण आपला ब्लिंक रेट कमी होतो. आपल्या अननोइंगली आपण खूप वेळा डोळे ब्लिंक करत असतो. तो ब्लिंक हा ना कारच्या वायपर सारखा आहे. तुमच्या डोळ्यावरची सगळी घाण एका साईडला सरकवत असतो किंवा डोळ्यावर एक छान अश्रूचा लेअर तयार करत असतो. जेव्हा ते ब्लिंक होत नाही तेव्हा डोळा सताड उघडा राहायला काढणारी जो काही एक लेअर समोर पसरलेला आहे तो हवेत उडून जातो, इव्हॅपोरेट होतो. आणि मग डोळा कोरडा पडतो. मग तो कोरडा पडला डोळा की त्यात असं ग्रिटी सेन्सेशन, टोचल्यासारखं होतं. मग डोळे चोळायला मुलं सुरुवात करतात आणि त्या एक्सेसिव्ह रबिंगमुळे मुलांना त्रास होऊ शकतो, नंबर लागू शकतात, पुढे बुबुळाचे काही वेगळे आजार असतात, केराटोकोनस वगैरे, ते पण एक्सेसिव्ह रबिंगमुळे चालू होऊ शकतात.
तर तो एक मोबाईलचा एक्सेसिव्ह यूज केल्यानंतर येणारा साईड इफेक्ट जो मोठ्यांमध्ये पण आपल्याला दिसतो. म्हणजे तेच ना, किती गोष्टी आहेत, किती छोटी छोटी कारणं आहेत की ज्यांनी खरंच काहीतरी खूप मोठं होऊ शकतं. मला तुम्हाला म्हणजे हा जसा एक विषय झाला, एक फनी गोष्ट विचारायची आहे. मी खूप गाजर खाल्लंय त्याच्यामुळे मला अजिबात नंबर नाही आहे. सो ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. हे पण विचारला जाणारा प्रश्न हा, आहे म्हणजे की कोथिंबीर, तुम्ही गाजर. हो, गाजर, कोथिंबीर, बीट सगळं खायला घातलं तरी नंबर का लागला? तर किंवा आता नंबर लागला, आता हे खाल्लं तर हा, आता नंबर जाईल जाणार का? आहे. हा. तसं रिलेशन नाहीये खरं तर. आता नंबर का लागतो आपल्याला? आपला मी म्हणलं तसं डोळा एक कॅमेरा आहे. समोरनं रेज येतात, मागच्या पडद्यावर फोकस होतात. हो. ते फोकसिंग करण्याचं काम आपलं समोरचं बुबुळ आणि डोळ्यातली लेन्स हे करत असतं. तर त्याच्या शेपच्या चेंजमुळे किंवा ओव्हरऑल डोळ्याची लेंथ नॉर्मलपेक्षा कमी किंवा जास्त असल्यामुळे चष्म्याचे नंबर लागतात. ओके. तर ती जी लेंथ आहे किंवा तो जो शेप आहे याचं मॉडिफिकेशन कुठल्याही डायटरी सप्लिमेंटनी होत नाही. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मायनस नंबरचे जे चष्मे असतात त्याच्यामध्ये मुलांना लांबचं चांगलं दिसत नाही पण जवळचं चांगलं दिसतं. याच्यामध्ये मुलाच्या डोळ्याचा साईज पुढून मागे जी लेंथ आहे ती नॉर्मल पेक्षा थोडी जास्त असते. ओके. आणि प्लस नंबर मध्ये ती कमी असते. आणि जो ऍक्सिसचा नंबर किंवा सिलेंड्रिकल नंबर तुम्ही ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये समोरचं जे बुबुळ आहे आपलं काळं बुबुळ त्याचं जे कर्वेचर आहे ते कर्वेचर एखाद्या ऍक्सिसमध्ये 0 ते 180 जे ऍक्सिस असतात डिग्रीज असतात त्या एखाद्या ऍक्सिसमध्ये ते कर्वेचर कमी जास्त असतं. त्याच्यानुसार त्या ऍक्सिसमध्ये नंबर लागतो, त्याला सिलेंड्रिकल नंबर म्हणतात. आणि प्लस मायनस विथ सिलेंड्रिकल याचं कॉम्बिनेशन पण मुलांना असू शकतं. ते ढोबळमान आणि चष्म्याचे नंबर असे असतात. तर ह्याच्या कुठल्या त्याच्यामध्ये गाजर खायला घातल्याने किंवा बीटरूट खायला घातल्याने असे चेंजेस होत नाहीत. बरोबर. ते कशासाठी गरजेचं आहे की गाजर किंवा बीटरूट याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं जे डोळ्याचा सरफेस किंवा पडदा हा सशक्त करायचं काम करतं. ओके. तर वारंवार ॲलर्जीज होऊ नयेत, सरफेस रिलेटेड प्रॉब्लेम होऊ नयेत याच्यासाठी ते किंवा ओव्हरऑल हेल्थ छान राहावेत डोळे याच्यासाठी आहे. पण चष्मा लागला म्हणजे डोळा वाईट का किंवा चष्मा लागला म्हणजे मुलाला काहीतरी हँडिकॅप्ट आहे का की चष्मा हे व्यंग समजतं नाही. ते फक्त स्ट्रक्चर तसं आहे आणि ते क्लिअर करण्यासाठी आपण समोरनं चष्मा लावतो आणि ते बदलत जातात नंबर. ओके. म्हणजे मोठ्या माणसांचे नंबर 21-22 वर्षानंतर जनरली 90% केसेसमध्ये बदलत नाही. ओके. पण लहान मुलांचं वय हे वाढतं आहे, डोळा डेव्हलपिंग आहे, त्यामुळे ते नंबर हळूहळू वाढत जातात किंवा स्टेबल राहतात. असं मायनस नंबर म्हणजे स्पेशली वाढत जातात. सिलेंड्रिकल जनरली नीट करेक्टेड असेल तर फार वाढत नाहीत आणि प्लस नंबरचं वाढायचं प्रमाण त्या मानाने कमी असतं. तर त्यामुळे हे वेळेच्या वेळी चेकअप ठेवला तर व्यवस्थित हे होतं. आणि चष्म्याच्या बाबतीत पण खूप पालकांचं असं म्हणणं असतं की कसा तो कथा मॅनेज करणार, एकदम 7व्या वर्षाच्या मुलाला समजा -2-2.5 नंबर एवढा नंबर कसा मॅनेज करणार, कसं एवढा नंबर लागला. तर तो एवढा अचानक लागलेला नसतो. सगळ्या बाळांना बाय बर्थ नंबर असतो. सगळ्या बाळांना असतो. दिवसाच्या बाळाला नंबर हा असतोच. फक्त तो द्यायचा नसतो. तो आहे त्या नॉर्म्स प्रमाणे व्यवस्थित आहे ना, म्हणजे +6, +7, +8 सुद्धा नंबर न्यूबॉर्न बेबीला असतो. किंवा -2, -3 असू शकतो. तर ह्या रेंजमध्ये तो आहे ना हे फक्त बघायचं असतं. आणि मग तो हळूहळू बदलत जातो 6 महिन्याला, वर्षाला. आणि मग तो त्या रेंजमध्येच बदलतोय ना आणि दोन्ही डोळ्यात इक्वली राहतोय तसाच आहे ना, किंवा एक मागे पडतोय एक पुढे पडतोय, एकाचा चेंजच नाही झाला असं काही होत नाहीये ना, हे बघणं गरजेचं असतं. आणि मग मुलांच्या डोळ्यात ताकद असल्या कारणामुळे ते त्याला अनुसरून आपली नजर व्यवस्थित ठेवू शकतात. आणि मग 5व्या-6व्या वर्षाला साधारण जेव्हा त्यांना समोरचं दिसून घ्यायची वेळ येते तर त्यांना कधी कधी कळतं की आता नाही मला दिसत आहे. मग ते तक्रार करतात किंवा शाळेतनं तक्रार आणि मग पुढे ते नंबर हळूहळू लागायला सुरुवात होते किंवा वाढत जातात अशा प्रकारात. तर तो नंबर असला तरी घाबरून जायची गरज नाहीये. हे नंबर लावल्याने मुलांना क्लिअर दिसणार आहे. त्यांचे अकॅडमिक, स्पोर्ट्स सगळा ऍक्टिव्हिटी छान होणार, इम्प्रूव्ह होणार, त्यांचं कॉन्फिडन्स वाढणार. आणि नंबर काढायला नंतर खूप उपाय आहेत ना, 18-19 नंतर आजकाल भरपूर उपाय आहेत ज्याने आपण नंबर काढू शकतो. सो माझं नेहमी असं म्हणणं असतं की नंबर दिला की त्याच्या बरोबर तुम्ही त्याच्याभोवती पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करा. म्हणजे माझ्याकडे एक असे पालक होते की घरातल्या सगळ्यांना चष्मे होते, एक्सपेक्टेड होतं मुलीला चष्मा लागेल, पण मुलगी तक्रारही करत होती की मला दिसत नाहीये.
पण पालकांनी समोर नाही ग दिसत असणार आहे तुला, दिसत असणार असं म्हणून ते पुढे ढकललं. अरे बापरे. आणि मग अचानक तिला 3.5चा नंबर लागला. जो आधी डिटेक्ट झाला असता हो. तर तो थोडा आवाक्यात ठेवता आला असता. हो. तर ते 3.5 पर्यंत तो पुढे गेला. हो. आणि मग त्याच्यानंतर चष्मा घालायचा कशाला, मग प्रत्येक फोटोत तिचा चष्मा काढून घ्या, नाही तू अशी अरे. चांगलीच नाही दिसत आहेस. कॉम्प्लेक्स. हा, तर असं एन्व्हायरमेंट मुलांच्या भोवती क्रिएट नाही नाही पाहिजे. करायला पाहिजे. हो. तुम्ही पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करा. मी Right. म्हणलं तसं नंतर भरपूर ऑप्शन मार्ग आहेत ज्याने आपण ते कमी करू शकतो. सो मला आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की प्री मॅच्युअर बेबीजमध्ये डोळ्यांचे काही प्रॉब्लेम असतात का, किंवा त्यांचं चेकअप आणि सगळ्या गोष्टी कशा होतात? खरं. सो प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये ना एस्पेशली ज्या बेबीज 7व्या ते 7.5व्या महिन्यात म्हणजे 34 आठवड्याच्या आधी जन्माला आल्या आणि त्यांचं ॲट बर्थ वजन 2 किलोपेक्षा कमी आहे, स्पेशली 1750 ग्रॅमपेक्षा कमी. ओके. किंवा ज्यांचं NICU मध्ये स्टे आहे, व्हेंटिलेटर लागलेला आहे, सर्फॅक्टंट इंजेक्शन्स दिली आहेत किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन्स दिलेली आहेत किंवा बेबी सेप्सिसमध्ये होतं किंवा इन्फेक्शन्स झालेली आहेत, ज्याला आम्ही स्टॉर्मी NICU कोर्स म्हणतो. ओके. तर अशा बेबीचा डोळ्याचा चेकअप हा मस्ट आहे. NICU मध्येच हा केला जातो. ओके. त्याच्यामध्ये रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी नावाचा एक आजार असतो, ROP. तर ते डेव्हलप व्हायचे चान्सेस असतात. म्हणजे काय, तर डोळ्याचा जो पडदा असतो त्याच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या नीट डेव्हलप होत आहेत का नाही हे बघणं गरजेचं असतं. कारण त्या अशक्त किंवा फ्रजाईल अशा डेव्हलप झाल्या आणि त्या वेळेस डिटेक्ट होऊन त्याला ट्रीटमेंट झाली नाही तर त्या मागे त्याच्यानं ब्लिडिंग सुरू होऊ शकतं डोळ्याच्या आतमध्ये किंवा पडदा निसटायचे चान्सेस असतात. वेगवेगळ्या स्टेजेस असतात आरोपीच्या. तर त्यामुळे मुलाला पार्शल किंवा पूर्ण अंधत्व यायचे चान्सेस असतात. तर अशी ही जर बेबीज असतील तर त्यांचं ROP स्क्रीनिंग हे NICU केलं जातं. आणि जर केलं नसेल, जर कुठे तुमच्या पिडियाट्रिशियननी समजा झालं नसेल, असं काही झालं असेल, तर जन्म झाल्या पहिल्या महिन्याच्या आत तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडनं त्यांचा चेकअप करून घ्यायचा असतो. त्या डोळ्यात औषध घालून एक डोक्याला लावण्याचं डिव्हाइस असतं, पडदा तपासण्याचं, IDO म्हणतो आम्ही त्याला. तर त्यांनी व्यवस्थित डोळ्याचा पडदा पूर्ण चेकअप केला जातो. आणि असं कुठे ROP, ट्रीटेबल ROP म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे याच्यात कुठे असे चेंजेस खूप जास्त वाढतायत असं दिसतंय, मग तर ते वेळीच ट्रीटमेंट देऊन ते तिथे थांबवता येतं आणि दृष्टी वाचवता येते. आणि अदरवाईज जर प्रीमॅच्युअर म्हणजे अगदी 15 दिवस आधी जन्माला आले त्याला काय आपण प्रीमॅच्युअर म्हणत नाही. त्यामुळे त्यांचे रुटीन माइलस्टोन्सनुसार 1 वर्षाच्या आत पहिली तपासणी, 3 वर्षाला दुसरी आणि 5 वर्षाला तिसरी, अशा तपासण्या विथ अटेन्शन की त्यांचे व्हिज्युअल माइलस्टोन्स व्यवस्थित होत आहेत ना, त्याच्याकडे लक्ष देऊन करणं गरजेचं. ओके. सो थँक्यू सो मच मॅम. थँक्स. सगळ्याच गोष्टी म्हणजे 0 ते आता काय म्हणजे 16व्या-18व्या वर्षापर्यंत बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. आणि म्हणजे इतक्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आजच्या पॉडकास्टमध्ये सांगितलेल्या आहेत की कुठल्याही आईवडिलांनी ह्याची काळजी घेणं खरंच महत्त्वाचं आहे. सो मला तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं आणि खूप इन्फॉर्मेशन तुम्ही दिलेली आहे. सो थँक्यू सो मच. तुमचा पॉडकास्ट खूप छान आहे आणि याच्यातनं बरेच इश्यूज ॲड्रेस झाले. येस, त्यामुळे ते पण छान वाटलं. येस, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग.